तेव्हा काकूबाई म्हणतात, आम्हाला असे म्हणण्यास जाते काय? यावेळी आम्हाला जे भले वाटते तेच आम्ही करू. शेवटी सेवेकार्य सोबत दादा मठात पादुका स्थापन करून अक्कलकोटला परत येतात. तेव्हा श्री स्वामी सेवेकार्यांना आज्ञा करतात की दादाला मुंबईच्या गादीवर बसवा. दादाला स्वामी सुताची कफनी झोळी आणि निशाण देऊन गोसावी बनवा आणि त्याला स्वामी सुताची गादी चालवण्यास द्यावी. काकूबाईंनी या गोष्टीसाठी अनेक प्रकारे विरोध केले. शेवटी ब्रह्मचार्यांनी दादा मुंबईहून अक्कलकोटास पाठवले. तेव्हा श्री स्वामीने भुजंगास आज्ञा केली की ह्या माझ्या पादुका घे आणि दादाच्या डोक्यावर ठेव. भुजंगाने तसे केले आणि काय चमत्कार! श्री स्वामीच्या पादुका दादाच्या शरी परतात दादाच्या मनास उपरती झाली. सर्व अज्ञान लयास जाऊन हृदयातून ज्ञानगंगा वाहू लागली आणि दादा श्री स्वामीस पूर्ण हृदयाने समर्पित झाला. हे पाहून काकूबाई मनात दचकतात आणि श्री स्वामींना म्हणतात, हे काय विपित करतात? दादाच्या डोक्यावर पादुका का म्हणून ठेवले आहेत? तेव्हा श्री स्वामी म्हणतात, आम्ही योग्य तेच करत आहोत, त्यामुळे व्यर्थ बडबड करू नकोस. तेव्हा काकूबाई तिथे आर्तांडव करतात, पण श्री स्वामी तिच्याकडे लक्ष देत नाहीत. दुसऱ्या दिवशी दादाला गोसावी बनवून श्री स्वामी दादास भिक्षा आणण्यासाठी पाठवतात. तेव्हा श्री स्वामी प्रेमाने दादाला जवळ बोलवतात आणि म्हणतात, ही काकूबाई अनुसिया माता आहे, सर्वप्रथम तू हिच्याकडे भिक्षा माग. तेव्हा दादा काकूबाई जवळ येतो. काकूबाईस फार दुःख होते. तेव्हा दादा काकूबाईस म्हणतात, आजपासून ही ऐसिक सुखी मला तुच्छ वाटत आहेत. पुत्राचे हे बोलणे ऐकून काकूबाई आणखीच दुःखी होतात आणि पुढे दादा स्वामी सुताच्या गादीवर बसून मुंबईची संस्था चालवतात. अशा प्रकारे ग्रंथकाराने दादाच्या चरित्राचे कथन करून या 18व्या अध्यायाची समाप्ती केली आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.